जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर स्टुडंट N+2+1 या विद्यार्थ्यांचं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करून दिलेलं आहे. तर या परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे? परीक्षा कुठे होणार आहे? परीक्षेचं हॉल तिकीट कधी येणार आहे? याबद्दल आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला सामोरं जायला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आपण. पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या परीक्षेचं वेळापत्रक कुठे बघायचं आणि परीक्षा कधीपासून सुरुवात होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं वेळापत्रक बघण्यासाठी तुम्ही unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथं गेल्यानंतर इथे ॲडमिशनच्या खाली एक्झामिनेशन सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला टाइम टेबल दिसेल. या टाइम टेबलला क्लिक करा. टाइम टेबलला क्लिक केल्यानंतर इथे लेफ्ट साइडला तुम्हाला टाइम टेबल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 असा टॅब तुम्हाला दिसणार आहे. या टॅबवर काय करा, क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑल फॅकल्टी, CDOE ओके, ज्याला डिस्टन्स लर्निंग वगैरे म्हणूया, फॅकल्टी कॉमर्स, फॅकल्टी ह्युमॅनिटी, नंतर इंटरडिसिप्लिनरी सायन्स, टेक्नॉलॉजी, अंडर 125 कोर्सेस, नंतर इन सेम टाइम टेबल, नंतर N+2+1 स्टुडंट टाइम टेबल, जवळ-जवळ 11 अभ्यासक्रमाचे या ठिकाणी तुम्हाला वेळापत्रक दिसणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही फॅकल्टीला टिक करा. तुम्ही जर का मोबाईलमधून टाइम टेबल बघणार असेल, तर इथे एक तुम्हाला महत्त्वाचा पर्याय दिला जातो. तो म्हणजे इथे 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला डेस्कटॉप मोड सिलेक्ट करता येईल. डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा. मग तुम्हाला या पद्धतीचं टाइम टेबल बघता येईल. इथे N+2+1 वर क्लिक करूया. इथे आर्ट्स फॅकल्टीमध्ये इथे तुम्हाला एस-वाय आणि टी-वाय-बी-एचं टाइम टेबल 2019 पॅटर्नचं दिसेल, जे पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या बाबतीतलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही कॉमर्सला जर का क्लिक केलं, तर कॉमर्समध्ये एस-वाय बी-कॉम आणि टी-वाय बी-कॉम 19 पॅटर्नचं टाइम टेबल या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. हे दोन्ही टाइम टेबल एकच आहे. फक्त त्याची डबल फाईल काय झाली इथे अपलोड झाली आहे. तर यापैकी टी-वाय बी-कॉम 19 पॅटर्न समर सेक्शन सांगितलेलं आहे. हे टाइम टेबल उन्हाळी सत्र परीक्षा 2026चं आहे. हे काय टाइम टेबल तुमच्या पी-आर-एन व्हॅलिडिटीचं नाहीये. ते रॉंग ठिकाणी अपलोड झालेलं आहे, म्हणून ते इथं आलं. अपडेटेड होईल आणि इथून ते रिमूव्ह होईल. त्यानंतर सायन्स फॅकल्टीमध्ये त्यांनी बी-एससी रेग्युलर दिलेला आहे. टी-वाय वाले विद्यार्थी, एस-वाय वाले विद्यार्थी. त्याच्यानंतर बी-एससी बायोटेक्नॉलॉजी आहे, बी-एससी कम्प्युटर सायन्स आहे, बी-एससी कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, बी-एससी हॉस्पिटॅलिटी स्टडीज दाखवलेले आहे. अजून इंजिनिअरिंग, लॉ फॅकल्टी किंवा आणखीन फार्मसी वगैरे जे काही फॅकल्टी असतील, त्यांचे टाईम टेबल अद्याप पब्लिश केले नाही. ते यथाअवकाश लवकरच पब्लिश केले जाईल. आज होतील का आणखीन एखाद्या 2 दिवसांनी होईल सांगता येत नाही. पण लवकर झाले तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल, YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहोत. ओके. आता आपण एस-वाय-बी-ए आणि टी-वाय-बी-एनची परीक्षा कधी होईल त्याची एक धावती नजर पाहूया. एस-वाय-बी-एच्या जे काही परीक्षा आहे, इथे बघा याच्यात वेळापत्रक ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला दिसून येणार आहे विंटर सेशन 2025 फॉर एक्सटेंडेड पिरियड स्टुडंट N+2+1 ओन्ली बॅकलॉग स्टुडंट सांगितलेले आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये फॉर्म सक्सेसफुली भरून घेण्यात आलेले आहे, त्याच विद्यार्थ्यांचे हे पेपर असणार आहे. ज्यामध्ये एस-वाय-बी-ए सेमिस्टर 3 ची परीक्षा या 18 मे 2026 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. तर सेमिस्टर 4 च्या परीक्षा सुद्धा 18 मे रोजी होणार आहे. चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षा 10 ते 12:30 या वेळेत सकाळ शिफ्टला होईल. तर दुपारच्या शिफ्टला सेमिस्टर 3 च्या परीक्षा 2 ते 4:30 या वेळेत होतील. जे विद्यार्थी टी-वाय-बी-ए चे आहे, यांच्या जी काही परीक्षा आहे, पी-आर-एन व्हॅलिडिटी N+2+1 विद्यार्थ्यांचे 21 एप्रिलपासून चालू होत आहे. 5व्या सेमिस्टरचे पेपर दुपारच्या सत्रात 2 ते 4:30 आहे. तर 6व्या सेमिस्टरचे जे काही पेपर आहे, ते 21 एप्रिललाच सकाळी 10 ते 12:30 या शिफ्टमध्ये होणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला कळलं असेल, की एस-वाय-बी-एचा पेपर हा 18 मेला होणार आहे. तर टी-वाय-बी-एचा पेपर हा 21 एप्रिल म्हणजे आता पुढच्या 8 दिवसात होणार आहे. त्यानंतर आपण एस-वाय बी-कॉमच्या बाबतीत बघूया. जे विद्यार्थी एस-वाय बी-कॉम 2019 पॅटर्नला आहे, ज्यांची पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर झाली, त्यांच्या परीक्षा या 5 मे 2026 ला सेमिस्टर 3 च्या सकाळच्या सत्रात होतील. तर सेमिस्टर 4 च्या 2 ते 4:30 या सत्रात 5 मे पासून सुरुवात होणार आहे. ओके. त्यानंतर जे विद्यार्थी टी-वाय बी-कॉमचे आहे, कोणत्या वर्गाचे आहे? टी-वाय बी-कॉम N+2+1 व्हॅलिडिटी ओव्हर यांच्या परीक्षा देखील 21/4/2026 रोजी सकाळी 10 ते 12:30 या वेळेमध्ये 5व्या सेमिस्टरच्या होतील. तर दुपारी 2 ते 4:30 या वेळेत 6व्या सेमिस्टरच्या परीक्षा होणार आहे. त्यानंतर इथे
आपण आता सायन्स फॅकल्टीकडे वळूया. सायन्स फॅकल्टीमध्ये बी-एससी फॅकल्टी सांगितलेली आहे. तर बी-एससी फॅकल्टीच्या 5व्या सेमिस्टरच्या परीक्षा या 24/4/2026 पासून चालू होत आहेत. तर काही 6व्या सेमिस्टरच्या परीक्षा या 21 एप्रिल पासून चालू होत आहे. म्हणजे धरून चला की सेमिस्टर 5 आणि 6 च्या परीक्षा या 21 एप्रिल 2026 पासून म्हणजे याच महिन्यामध्ये होते आहे. सेमिस्टर 5 ची परीक्षा 2 ते 4 या वेळेत होईल. तर सेमिस्टर 6 ची परीक्षा 10 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे. ओके. बी-एससीचं समजलं तुम्हाला. याच्यामध्ये एस-वायचं मला या ठिकाणी दिसलं नाही. एस-वाय बी-एससीचा सेमिस्टर 3 आणि 4चं वेळापत्रक या ठिकाणी मला दिसलं नाही. ते आपण सेपरेट बघणार आहोत. ओके. त्याचं काही टाईम टेबल याच्यामध्ये दाखवलेलं दिसत नाही. कॉम्प्युटर सायन्सच्या जे काही परीक्षा आहे, त्या देखील तुम्हाला 21/4/2026 पासून स्टार्ट होत आहे. सेमिस्टर 5च्या दुपारच्या सत्रात 2 ते 4 मध्ये होतील. तर सेमिस्टर 6च्या परीक्षा 10 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे. आता याच्यात काही जणांचे काही विषय वगैरे आलेले नसतील, तर ते तुम्ही ऑलरेडी तुमच्या परीक्षा विभागाला काय करू शकता, विचारू शकता. कारण मला एका विद्यार्थ्याचा जो काही प्रश्न आला होता, की तो म्हणत होता, की त्याचा ऑपरेशनल रिसर्चचा जो काही पेपर होता. आता हा जो काही ऑपरेशनल रिसर्चचा पेपर त्याचा कदाचित 3rd सेमचा असेल. त्याच्यामुळे तो आता इथे 4थ्या आणि 5 आणि 6च्या याच्यामध्ये दिसला नाहीये. ओके. कारण त्याच्या एस-वायचे सेपरेट त्याचं टाईम टेबल कदाचित येऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर इथे सगळ्या याच्या अभ्यासक्रमाचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. म्हणजे शक्यतो तरी धरून चला, की विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षा 21 एप्रिल 2026 पासून स्टार्ट होत आहे, पीआरएन व्हॅलिडिटी ओव्हरच्या. तर आत्ताच्या यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल परीक्षा कधीपासून चालू होणार आहे त्याची माहिती तुम्ही बघितली. आता परीक्षा कुठे होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये परीक्षा फॉर्म जमा केला किंवा परीक्षेचं या अगोदर तुम्ही ज्या महाविद्यालयात ॲडमिटेड होते त्याच महाविद्यालयामध्ये त्याचा परीक्षा होणार आहे. परीक्षेचं हॉल तिकीट तसेच परीक्षाच्या फॉर्मवर तुम्हाला परीक्षेचं सेंटर पण दाखवलेलं असेल. त्याच सेंटरवरती तुमची परीक्षा होणार आहे. परीक्षेचं जे काही हॉल तिकीट आहे ते येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला सोमवारपर्यंत किंवा मंगळवारपर्यंत म्हणजे 15 तारखेपर्यंत तरी तुमचं हॉल तिकीट तुम्हाला तुमच्या महाविद्यालयातून भेटून जाईल. लवकर जर का विद्यापीठाने डिक्लेअर केलं, तर मी त्याची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल आणि YouTube चॅनलला दिलं जाईल. म्हणून तुम्ही YouTube चॅनल आणि टेलिग्राम चॅनल नक्की डाउनलोड करा. नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्की त्यामधले मेसेज काळजीपूर्वक बघा. सहभागी व्हा टेलिग्रामला जेणेकरून तुमच्या परीक्षेपासून काही वंचित राहणार नाही आणि सगळी माहिती तुम्हाला भेटेल आणि तुम्ही परीक्षेत चांगले मार्क मिळवणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की परीक्षेची तयारी करत असताना आता एक लक्षात घ्या, तुमचं हे 5व्या सेमिस्टरच्या परीक्षा होत आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांच्या तर 6व्या सेमिस्टरच्या परीक्षा होत आहे. त्याच्यामुळं तुमची पुढची परीक्षा कदाचित उशिरा होऊ शकते. त्याच्यामुळं आत्ता जी काही तुम्हाला सुवर्णसंधी विद्यापीठाने दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करा आणि सगळेच्या सगळे विषय कसे तुमचे पास होईल याकडे तुमचं लक्ष असू द्या आणि लवकरात लवकर पास व्हा. परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेशन पेपर काय करा, रेफर करा. प्रिव्हियस इयरच्या क्वेशन पेपर बघण्यासाठी तुम्ही काय करा, unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर दिसेल. यावरती क्लिक करा. इथे बघा एप्रिल 25, नोव्हेंबर 24, एप्रिल 24, ऑक्टोबर 23, एप्रिल 23, ऑक्टोबर 22 अशा सगळ्या क्वेशन पेपर दिलेले आहे. तुम्ही कोणत्याही एखाद्या वर्गाचे जर का क्वेशन पेपर बघितले, जसं कॉमर्सवाला व्यक्ती आहे, तर कॉमर्सवाल्याला इथं टी-वाय बी-कॉमचे सेमिस्टर 5, 6 वगैरे त्याला ते दिसून येणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्या परीक्षांचा अभ्यास करा. पासिंग पुरते का होईना त्यांनी परीक्षेमध्ये पेपर लिहिले गेले पाहिजेत. म्हणजे असं करू नका, की पासिंग एखाद्या विषयाला 70 पैकी 28 आहे आणि फक्त 28 मार्काचंच लिहिलं तर तुम्ही पास होणार नाही. तर जास्तीत जास्त मार्कांचा पेपर लिहा आणि पास होण्याचा प्रयत्न करा. ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला या संदर्भात काही महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर निश्चित मला चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. त्या बाबतीतला व्हिडिओ तुम्हाला नक्की करून दिला जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग फॅकल्टी, लॉ फॅकल्टी त्यांचे टाईम टेबल अद्याप आले नाही किंवा सेकंड इयरचे जे काही टाईम टेबल आहे, म्हणजे एक्सेप्ट बी-ए फॅकल्टी सोडून, तर बाकीच्या फॅकल्टीचे टाईम टेबल आल्यानंतर आपण आपल्या YouTube चॅनल आणि Telegram चॅनलला देणारच आहोत. ते काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायचं त्याची माहिती पण तुम्हाला दिलेली आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.